शेतकरी बंधूंनो, आपण आपला भाग 3 महिने झाल्यानंतर आपण जे काही युरिया पोटॅशचं शेड्यूल करत असतो, तर ते करणं आपल्याला खूप गरज आहे. शेतकरी बंधूंनो, त्याचा फायदा असा असतो की जो काही आपल्या पानांवरती जो काही पिवसरपणा येत असतो, पानांमध्ये अंतर येत नाही, तर आपण जो काही युरिया पोटॅशचा शेड्यूल करत असतो तो आपण करणं हे 100% आपल्याला गरज आहे. त्याचसोबत आपण 15 दिवसाला आपण युरिया 10 किलो, पोटॅश 10 किलो आणि आपण फॉस्फेट काय 2 लिटर सोडत असतो. तर शेतकरी बंधूंनो, आपण 15 दिवसाआड ते सोडा आणि त्याच्यानंतर अजून दुसरी स्टेज जी घ्यायची, आपण एवढा पोटॅश न घेता अमोनियम सल्फेट आणि त्याचसोबत आपण 9-24-24 घेतलं पाहिजे आणि त्यासोबत आपण फॉस्फेट घेतलं पाहिजे. म्हणजे जे काही आपल्या शेड्यूलमध्ये जे आपण चेंजेस केले पाहिजे 15-15 दिवसात आपण युरिया पोटॅश जे तर जेव्हा आपण अमोनियम सल्फेट आणि जेव्हा पुढचा तिसरा टप्पा येईल आपला, तेव्हा आपण युरियाची जी कमतरता आहे ती कमी घेतली पाहिजे. म्हणजे युरिया आपण कमी वापरायला पाहिजे. शेतकरी बंधूंनो, हे काय आपण 15-15 दिवसाला जे शेड्यूल सोडणार आहोत, 10 किलो युरिया, 10 किलो पोटॅश आणि फॉस्फेट 2 लिटर आणि त्यानंतर दुसरं शेड्यूल 15 दिवसात आपलं जे काही अमोनियम सल्फेट 9-24-24 आणि फॉस्फेट काय राहील. तर ते सोडल्यामुळे आपले जे काही पानांमध्ये ग्रीनरी येणार आहे आणि त्याचसोबत जे काही आपल्या पानांमध्ये अंतर येणार आहे आणि तिसरा फायदा म्हणजे आपला जो खालचा बुंदा आहे हा एकदम तुम्हाला बनण्यासाठी एकदम जबरदस्त आणणार आहे. आणि जेवढी आपल्या झाडाची हाईट आणि बुंदा जबरदस्त राहिला तेवढी आपली घडला 100% तुम्हाला मदत होते. म्हणून हे काही जे शेड्यूल आहे आपण 3 महिन्याची केडी दिल्यानंतर हे शेड्यूलचा यूज करा. तुम्हाला तुमच्या बागवरती 100% फरक दिसून येईल.